आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. जय हिंद साहेब. अरे जय हिंद इन्स्पेक्टर साहेब. आज सकाळी सकाळी कसे? मंत्री साहेब, सध्या परिस्थितीच अशी आहे की अचानकच यावं लागलं. अहो, कमीत कमी फोन तरी करून यायचा आम्हाला. काय मंत्री साहेब, आता तुमच्याकडे यायला बी फोन करायला लागल का? घ्या पाणी घ्या. मला तर लय भीती वाटायली. तर का आमच्याकडे भीतीचं औषध मिळतं का? मंत्री साहेब, माझ्या भीतीचं औषध तर तुमच्याकडेच आहे. अहो, पण तुमच्या भीतीचं कारण काय आहे? तेच मालतीताई केस. अहो, त्या केसवर आमचं लक्ष आहे इन्स्पेक्टर साहेब. मंत्री साहेब, तुमचं तर लक्ष आहे, ठीक आहे हो, पण जेवढी वरचे अधिकारी आहेत ना, त्यांची बी नजर त्याच केसवर आहे ना. माझ्याकडे चौकशी करतात ते. अहो, मला विचारतात की ह्या केस मध्ये प्रगती का म्हणून होत नाही. मंत्री साहेब, मला तर माझी नोकरीच संकटात दिसायली आहे. अहो, तुम्ही सगळ्यांना सांगा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही प्रयत्न. आवा असं बोलून गुंडाळता येणार नाही. SP साहेबांनी माझ्याकडे पुरावा मागितल्यात. मला काय बी कळेना झालंय की हे सगळं टाळायचं कसं. टाळता येईल? अहो, इथे प्रश्न फक्त टाळाटाळीचा नाहीये, तर ही केस दाबावी लागेल. नाहीतर माझी, सरपंच साहेबांची आणि प्रसंगी तुमची सुद्धा धिंड निघू शकते. लक्षात येते की नाही? मंत्री साहेब, मला समजलंय. आता तुम्ही बी समजून घ्या की जो पातूर मालतीताई बेशुद्ध आहे तोवर ठीक आहे हो, पण एकदा का मालतीताई शुद्धीवर आल्या आणि त्यांनी आपला जबाब नोंदवला तर मग आपण सगळेच लय मोठ्या अडचणीत अडकू. शुद्धीवर येईल तेव्हा ना, ती जिवंत राहील तेव्हा तर तिला मरावंच लागेल. काय म्हणजे जो आलाय त्याला जावंच लागतं ना. आज मी आहे, उद्या नसेन, आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की मालतीताई जगणार नाहीयेत. होय, हे तर बरोबर आहे. म्हणूनच तर मी सांगतोय तुम्हाला, हे शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, बाकी सगळं माती आहे, मिथ्या. मंत्री साहेब, आज तर तुम्ही बाबांच्या सारखं प्रवचन करायला लागलायसा. माझा भाऊच बिभीषण आहे. जर आज तो आला नसता तर त्या दोघांना लोळवलं असतं. पण हा विजय कायम आपली तत्व मिरवतो. काय गरज होती त्याला तिथे येण्याची? तो आहे ना प्रमोद, त्यानेच सांगितलं असेल. कधी तावडीत सापडू देत. तू माझं तोंड काय बघतोयस? जोकर दिसतोय का मी? अहो नाही दादा, तसं काही नाहीये.
जास्त पॅक पॅक करू नकोस. पण मी तर काही बोललोच नाही. हे बघ, अजून माझा राग निवळलेला नाहीये. सगळा राग तुझ्यावर निघेल. अहो दादा, जे झालं गेलं ते विसरून जा, शांत व्हा. हे सांगा की पुढे काय करायचंय. जास्त प्रवचन देऊ नकोस, समजलं नाही तर आज. अहो भाऊ, मी तर तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. आता तू समजावणार मला. जे ठरवून निघालो होतो ते सगळ्याच्या सगळं मातीमोल झालंय. काय आहे? जा तू. ठीक आहे दादा. हॅलो, तुम्ही काळजी करू नका. हे काम मी स्वतःच करेन. ह्या कामात कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. आज रात्रीच काम पूर्ण होईल. नमस्कार. कुठे होतात दिवसभर? सगळे वाट बघत होते तुमची. हं? अगं मी रघुला घेऊन गेलो होतो ग्रामपंचायत पर्यंत. कोणी काही बोललं का? इथे भाऊजी सारखे विचारत होते. त्यांच्या मनात तर धास्तीने घर केलंय ना. कोणीही उशिरा घरी आलं की त्यांना काळजी वाटायला लागते. मला कळते दादांची अवस्था. दादांची मनस्थिती मी समजू शकतो. पण काय करू, रघुला तर एकटं सोडू शकत नव्हतो ना. सरकारी कामकाज म्हटलं की थोडं मागे पुढे होणारच. आणि त्यातूनच तो शंकरसिंगचा मुलगा विक्की. आता त्याने काय नवा गोंधळ घातलाय? आता गोंधळ काय करणार. आम्ही BDO साहेबांच्या ऑफिसमधून येत होतो. त्याने आम्हाला रस्त्यात अडवलं. ठार मारण्याची धमकी देत होता रघुला. पण कशासाठी? अगं हेच की, रघुने चार्ज का घेतला. त्याचं ह्याच्याशी काय देणं घेणं? देणं घेणं आहे ना. पैसे खाताळणार नाहीत ना आता, म्हणून डोकं फिरलंय. आणि ह्यामुळेच अशा उलटसुलट गोष्टी करतोय. आणखी काय, ह्याचं काहीतरी करावंच लागेल. करावं लागेल म्हणजे काय करणार आहात? करणार काय, आताच आवरावं लागेल त्याला. नाहीतर रघुला तो त्याच्या पद्धतीने काम करू देणार नाही. दररोज काहीतरी नवीन गोंधळ घालेल तो. मग काय विकीला तुम्ही बांधून ठेवणार आहात? बांधून काय ठेवणार मी त्याला. त्याला तर फासावर लटकवून भर चौकात लटकवलं पाहिजे, म्हणजे त्याचं शरीर गिधाड खातील. अरे देवा, किती हिंसा, किती क्रूरता धगधगते तुमच्यात. हे काय बोलताय तुम्ही? अगं त्याने जे केलंय ना, त्यापुढे हे काहीच नाही. आजवर त्याने गरीब लोकांचं जे शोषण केलंय आणि जेवढी घरं उद्ध्वस्त केली आहेत, त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि तुमचं काय होईल? कधी विचार केलाय? अहो, दिल्लीपर्यंत ओळखी आहेत त्यांच्या. सगळं घर कोलमडून पडेल. अगं असं काही होणार नाही. घर कोलमडून पडेल. ह्यालाच तर म्हणतात स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे. मग काय करू? डोळे उघडे असूनही न बघितल्यासारखं करू? कधी ना कधीतरी काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना. एक निर्णय घेतला होतात, त्याचा काय परिणाम झाला? माझी साधी भोळी ताई आज हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतीये. त्यातून काहीच नाही शिकलात तुम्ही? चला उठा. या वायफळ गोष्टींमध्ये काहीच अर्थ नाहीये. जा हॉस्पिटलमध्ये जा. अजून हॉस्पिटलमध्ये कोणीच गेलं नाही? बिचारी भारती सकाळपासून एकटीच आहे, तेही अगदी उपाशी पोटी. तुम्ही जा आणि घरी पाठवा तिला. बरं ठीक आहे, तू एक काम कर, डबा भर. मी जातो हॉस्पिटलमध्ये आणि दादांना आराम करायला सांग. त्यांना हॉस्पिटलमध्ये यायची गरज नाहीये. तुझा डबा भर जा. ठीक आहे, मी हो आलेच डबा घेऊन.
अगं माझ्या मोबाईलचा चार्जर कुठे आहे? पोटभर खा. मी खास बनवलंय तुझ्यासाठी. खरंच? हं? सगळी कामं झाली ना तुझी? हो बाईसाहेब. जा मग तूही खाऊन घे आणि झोप. बरं. आई, आजपर्यंत मला एक गोष्ट समजली नाही की माझ्या आणि विकी दादाच्या संगोपनात असा कोणता फरक झालाय की मी पूर्व आहे आणि तो पश्चिम, प्रत्येक बाबतीत माझ्या विरुद्ध. ते तर मलाही नाही ठाऊक बाळा. आई आहे ना, तुम्हा दोघांमध्ये नेहमी मीच भरडली जाते. भरडली जातेस? जे प्रश्न तू मला विचारतोस ना विकीबद्दल, तेच प्रश्न तुझे बाबा मला विचारत असतात तुझ्याबद्दल. मला माहितीये माझ्यामुळे तुला बाबांचं खूप ऐकावं लागतं. विश्वकर्मा म्हणतात ते तुला, इंजिनियर ऐवजी. विश्वकर्मा, शंकर सिंगजींचा मुलगा विश्वकर्मा. पण सध्या बाबांचा विषय सोड. आज मला विकी दादाबद्दल काहीतरी बोलायचंय. त्याचं तर मला काही समजतच नाही. का त्याने आज काही केलंय का पुन्हा? आज विकी दादाने रघुला ठार मारण्याची धमकी दिली आहे. काय? खरं तर मला तुला हे सांगायचं नव्हतं, पण तू आम्हा दोघांची आई आहेस, तुला हे ठाऊक असायला हवं. वेडा बेडा झालाय का तो? काय झालं असं? काही नाही आई, रघुने उपसरपंच पदाचा चार्ज घेतला आणि दादाचं डोकंच फिरलं. अरे देवा, आधीच या घराचं नाव इतकं बिघडलेलं होतं, त्यात आता आणखीन हे. याचीच तर धास्ती मला सारखी वाटत असते की जर असं काही अघटित घडलं तर आपल्याला फक्त पश्चातापच करावा लागेल. आपण काय करू शकतो? पत्नी धर्म आम्हा स्त्रियांच्या नशिबात आणखी असतं तरी काय? पण मला एक गोष्ट समजत नाही की विकी दादाची मुजोरी आणि दादागिरी कोणी का म्हणून सहन करावी. तू त्याला नीट समजावत का नाहीस? तू समजवण्याच्या गोष्टी बोलतोयस? मी तर त्याला चांगला ऐकवते, पण या कानाने ऐकतो, त्या कानाने सोडून देतो. आणि जरा जास्त झालं की मग 2-3 दिवस तोंड बंद, चौथ्या दिवशी पुन्हा तोच मुजोरपणा. बाबा सुद्धा काहीच बोलत नाहीत? बोलतात ना, मला दाखवायला तर खूप काही बोलतात, पण माझी पाठ वळली ना की मग खूप कौतुक करतात त्याचं. आई, तू त्याला स्वतःची शपथ देऊन समजाव ना. वहिनी सुद्धा काहीच बोलत नाहीत का त्याला? जो माणूस स्वतःच्या आईचं ऐकत नाही, तो त्याच्या बायकोचं काय ऐकेल? पण या सगळ्यामुळे वहिनीला किती सहन करावं लागतं. किती त्रास होत असेल ना का आई तिला? बाईला सुख काय आणि दुःख काय, सगळं एकसारखंच असतं तिच्यासाठी. नाही आई, काळ बदलतोय, असं काहीच नाहीये. हो, काळ तर बदलतोय, पण धरमपूरमध्ये तर काहीच नाही बदललं. हे तर तू बरोबर बोललीस आई. आता हेच बघ ना, विकी दादा एवढ्या रात्री बायकोला सोडून बाहेर आहे. कुणास ठाऊक कुठे असेल. हे रात्रभर वाट बघणं सुद्धा बाईच्या नशिबातच लिहिलेलं असतं. आई, इथे सुद्धा नक्की बदल घडेल, नक्कीच घडेल. आज मी त्याच्याशी बोलेन. तुला काय वाटतं बाळा, तुझं बोलणं ऐकेल विकी? बघूया ऐकतो की नाही ऐकत ते, पण मी आज त्याच्याशी नक्की बोलेन. तू जाऊन झोप, खूप उशीर झालाय. आधी तू जेवून घे, चल. अजून कशी नाही आली? काकू, चिंटू, भारती, बाबा ते जाऊ नको सांगितलं होतं ना हॉस्पिटलमध्ये. बघ किती वाजलेत किती. बाळा, आधीच आपल्या मागे संकट कमी नाहीयेत, मग तू जाणून बुजून मला त्रास का देतेस? बाबा मला कळते तुम्हाला काय त्रास होतोय ते, पण माझं काम होतं म्हणून उशीर झाला. काय काम होतं मला सांग. बाबा, ते आईची औषधं आणायची होती, मग काका आले, आम्ही डॉक्टरांशी बोलत होतो आणि जेव्हा बाहेर पडलो तेव्हा गाडीच मिळत नव्हती, म्हणून यायला उशीर झाला. तुम्ही बाळा, हल्ली माझ्या जीवाला घोर लागलेला असतो. एक विचित्र प्रकारची घालमेल सुरू असते. का बाबा? आज तर मी आनंदाची बातमी घेऊन आले. माझी मालती शुद्धीवर आली का? नाही बाबा, ती अजून शुद्धीवर तर आली नाही, पण डॉक्टर म्हणाले की ती लवकरच शुद्धीवर येईल. खरंच? देवा, तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर.
हो बाबा, आज पहिल्यांदा आईने काहीतरी हालचाल केली. डॉक्टर म्हणाले की आता आणखीन फरक पडेल. बाळा, तू मला आज अशी काही बातमी दिली आहेस की मी उद्या सकाळीच मंदिरामध्ये जाऊन 1.25 किलो मिठाईचा नैवेद्य दाखवेन. हो बाबा. मी हे ठेवून हो येते. बाळा. उफ, काय झालं असेल? फोन का लागत नाहीये? परत एकदा प्रयत्न करतो. हा असा कुठे निघून गेला जिथे जिथे नेटवर्क सुद्धा नाहीये? कोणास ठाऊक काय झालं असेल? काय झालं असेल? कुठे गेला असेल तू? असा कुठे जाऊन बसलाय हा? परत एकदा प्रयत्न करून बघतो. कालपासून मालतीला पाहिलेलं नाही, म्हणून हे स्वप्न पडलं असावं. एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला पाहू दिलं असतं तर मी निश्चिंत झालो असतो. मालती बरोबरच बोलते. ती माझी सावली आहे आणि नेहमी माझ्या सोबत राहील. हा कुत्र्याचा आवाज, यालाही घरासमोर येऊनच रडायचं होतं. अरे देवा, कुत्र्याचं रडणं तर अपशकुन मानतात. हट, चल हट, पळ इथून, चल चल चल, निघ इथून, चल पळ, पळ इथून, चल जा, चल 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 जा. हा कुत्रा पण ना, यालाही आत्ताच रडायचा होता. चल हट, चल चल, निघ निघ इथून, पळ पळ. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे.
आता तरी मिळून सर्व